एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक। गोकुळ झा याला मनसे कार्यकर्त्यांनी केलं पोलिसांच्या स्वाधीन। कल्याणमध्ये एका परप्रांतीय तरुणाने खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला अमानुष मारहाण केली। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। मनसेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे, आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या प्रकरणी आता मोठी बातमी समोर येते। मारहाण करणारा तरुण गोपाल झा याला अटक करण्यात आलेली आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्याने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। तर या प्रकरणाबद्दल पीडितेची महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून बंद दाराआड नव्यानं चौकशी करण्यात येत आहे। आरोपी गोकुळ झा याच्यासह 4 जणांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे। गोकुळचा भाऊ रणजित झा याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले। मारहाण करणारा हा रेकॉर्डवरचा आरोपी असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे। मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी या फरार आरोपीला पकडला आहे, पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। या घटनेचा संतापजनक व्हिडिओ समोर आलाय। क्लिनिकच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे। आरोपी तरुणाने किती अमानुषपणे तरुणीला मारहाण केली हे दिसत आहे आणि या घटनेमुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेत तिची विचारपूस केली आहे। यावेळी तिला शब्द दिला की आम्ही तुला झालेल्या मारहाणीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। ताई, तुला आज सांगतो, आम्ही त्याविषयीचा बदला घेणारच। ज्या हाताने तुला मारलं त्याच हातांचा आम्ही बंदोबस्त करणार, असं अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे। नागरिकांमध्ये या घटनेनंतर संताप आहे। आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी झाली आहे। पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत। मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने जो त्यातल्या भावाला आपण यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं। आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहेत त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। आता सदरच्या आरोपीला आपण अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय याचा आता तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत। सर, किती आरोपी आता तुम्ही ताब्यामध्ये घेतले? सध्या आमच्या ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा, त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही 2 आमच्या ताब्यामध्ये आहेत। आता त्या अनुषंगाने प्रत्येकाचा त्याच्यामध्ये रोल कशा प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे, व्हिडिओ फुटेज, या व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडे जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत। सर, यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे? किती जणांना तपासले आतापर्यंत? लाऊड आतापर्यंत 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे। परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिलासुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत, त्यांच्याकडे आमचं चौकशी सुरू आहे। ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमध्ये ताब्यात घेतलेलं आहे क्लिनिकमधून, जेणेकरून इतरही त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी दिसत आहेत त्यांचा त्या ठिकाणी काही रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचाही तपास आमच्या टीमकडून सुरू आहे। स्वसारा ते निवारण नागामध्ये चालू होतं तर हा व्यक्ती आम्हाला सुरक्षित वाटला आणि आमचा पूर्ण जेव्हा आमचा पूर्ण डाऊट क्लिअर झाला की हा तोच व्यक्ती आहे तेव्हा आम्ही त्याला पकडले, आमची धरपकड झाली। त्याला आणून आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला जमा केलं। एक जागरूक नागरिक म्हणून आम्हाला की याला कुठल्या म्हणजे पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जमा केलंच पाहिजे म्हणून आम्ही त्याला लगेच तात्काळ त्या पोलीस स्टेशनला जमा केलेला। सकाळपासून सातत्याने त्या विषय संदर्भात आमचा पाठपुरावा चालूच होता आणि आम्ही ते बघत होतो। मी स्वतः त्या पीडित मुलीची घरी जाऊन भेट पण घेतली होती आम्ही, की बघितलं की काय कशी नेमकी वस्तुस्थिती काय परिस्थिती काय असं। आज बघायला गेलं तर मनसे स्टाईलमध्ये तो आम्ही त्याला पोलीस स्टेशनला आम्ही हजर केलेलं आहे। पण जागरूक नागरिक म्हणून आम्ही पहिलं ते म्हणतो की लोकांनी एक लक्षात ठेवलं की आपण एक पहिले तर ह्या भारताचे एक जागरूक नागरिक झालेलो पाहिजे आपण, जे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट बाब आहे। त्यामुळे आम्ही तात्काळ कुठलीही गोष्ट न करता त्याला पहिलं आमच्या डोक्यात एक झालं की त्याला पहिलं पोलीस स्टेशनला जमा करा आणि आम्ही त्या पद्धतीने त्याला पोलीस स्टेशनला जमा केलेलं आहे। एवढं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कल्याण।